नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतल्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या छोट्याशा व्हिडिओतून मी तुम्हाला आपल्या महाविद्यालयाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या, गौरवशाली आणि अभिमानास्पद परंपरेची म्हणजे आपल्या वार्षिक अंकाची ओळख करून देणार आहे। आपल्या वार्षिक अंकाचे नाव अर्घ्य आहे। आपल्या महाविद्यालयाची स्थापना झाली त्याच वेळेपासून विद्यार्थ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सर्जनशील गुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हा वार्षिक अंक सातत्याने प्रकाशित केला जातो। वर्षानुवर्ष अनेक विद्यार्थ्यांनी या अंकातून आपल्या कविता, कथा, लेख, ललित निबंध आणि विचार मांडले आहेत आणि पुढे जाऊन काहींनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे नाव देखील कमावले आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर हा अंक म्हणजे केवळ एक पुस्तिका नसून ती आपल्या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक परंपरेचा जिवंत दस्तऐवज आहे। अंकात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो याबद्दल आपल्याला निश्चितच उत्सुकता असेल। या वार्षिक अंकामध्ये विविध विभाग असतात, जसे की साहित्य विभाग, ज्यामध्ये कविता, कथा, लघुनिबंध, प्रवास वर्णन यांचा समावेश होतो। शैक्षणिक लेखन, याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे संशोधनपर किंवा वैचारिक लेख यांचा समावेश केला जातो। कला व सांस्कृतिक उपक्रम, यामध्ये वर्षभरातील कार्यक्रमाचे वृत्तांत व छायाचित्र दिले जातात। त्याचबरोबर क्रीडा व इतर क्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्या यशोगाथा आहे त्या कामगिरीची नोंद देखील आपल्या या अर्घ्य वार्षिक अंकामध्ये केली जाते। त्याचबरोबर मान्यवरांच्या शुभेच्छा संदेश, जसे की प्राचार्य, प्राध्यापक व इतर मान्यवरांचं लेखन देखील यामध्ये समाविष्ट असते। यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीच्या क्षेत्रात व्यक्त होण्याची संधी आपल्या अर्घ्यमुळे मिळते। नवीन विद्यार्थ्यांनी अर्घ्यमध्ये लेखन करण्यासाठी काय करावे असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होणे साहजिकच आहे। तुम्ही जर नव्याने महाविद्यालयात दाखल झाला असाल तर मी तुम्हाला आग्रहाने सांगू इच्छितो, घाबरू नका, संकोच करू नका। तुमच्या मनात जे विचार आहेत, ज्या भावना आहेत त्या शब्दात उतरवा। तुमचं लेखन साधं असो वा परिपूर्ण, महत्त्वाचं आहे ते तुमचं प्रामाणिकपणे व्यक्त होणं। तुमचे साहित्य तुम्हाला अर्घ्याच्या संपादक मंडळाकडे सादर करावे लागेल। वेळोवेळी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, सूचना फलकावर अर्घ्याच्या संदर्भातील सूचना, नोटीस हे तुम्हाला दिल्या जातील। त्याचबरोबर जे तुमचे वर्ग शिक्षक आहे ते देखील तुम्हाला अर्घ्याच्या संदर्भात माहिती देतील। यावर्षी आपण एक वेगळा प्रयोग अर्घ्याच्या संदर्भात करणार आहोत आणि हा प्रयोग म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पारंपरिक उच्च शिक्षण यांचा मेळ आपण अर्घ्यामध्ये घालणार आहोत। आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व पारंपरिक उच्च शिक्षण ही आपल्या अर्घ्याची या वर्षीची थीम असणार आहे आणि त्यामुळे तुमच्या सर्जनशीलतेचा आरसा म्हणून तुम्ही अर्घ्याकडे पाहाल। तुम्ही जे लिहाल ते उद्या तुमच्या आठवणींचा आणि आपल्या महाविद्यालयाचा समृद्ध परंपरेचा एक भाग बनेल। चला तर मग यंदाच्या अंकात आपला सहभाग नक्की नोंदवूया। धन्यवाद।